सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा 26 आणि 27 नोव्हेंबर दोन्ही दिवस पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेची सुरुवात 26 नोव्हेंबर 2023ला दुपारी 3:53 होईल. ते पौर्णिमा संपणार आहे 27 नोव्हेंबर दुपारी 2:45. आता दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करत असाल तर 26 नोव्हेंबरला दुपारी 4 नंतर तुम्ही सत्यनारायणाची पूजा घालू शकता किंवा 27 तारखेला सकाळी 12 ते 1च्या आत सत्यनारायणाची महापूजा करून घ्या. कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे खूप खूप महत्त्व असते. वर्षातून एकच दिवस असतो आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिक स्वामींचे दर्शन कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन 26 तारखेला दुपारी 3:53 नंतर ते 27 तारखेला 1:35 ह्या शुभ काळातच आपल्याला दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ आपल्याला 26 नोव्हेंबर 2023ला दुपारी 3:53 ते 27 तारखेला 1:35 ह्या शुभ काळातच आपल्याला दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. कार्तिक स्वामींचे दर्शनाला जाताना बरोबर आठवणीने 2 मोरपीस आणि पूजेचे साहित्य, तुम्हाला जे पूजेला साहित्य लागत असेल ते घेऊन जा. आपण 2 मोरपीस अखंड, ते छोटे छोटे मोरपीस येतात ते नाही न्यायचे, आपल्याला मोठे अखंड मोरपीस न्यायचे आहे. 2 घेऊन जा. मोरपीस नक्की न्या. कार्तिक स्वामींचे वाहन मोर असल्याने या दिवशी कार्तिक स्वामी दर्शनास मोरपीस खूप चमत्कारिक फायदे दिसून येतात. कार्तिक स्वामींचे पूजन करून दर्शन घेऊन दोन्ही मोरपीस स्वामींच्या चरणी ठेवावे आणि त्याबरोबर एक कोरी करकरी 10 रुपयाची नोटसुद्धा त्या मोरपिसांजवळ स्वामींच्या चरणी ठेवून द्या आणि घरी येताना त्यातील एक मोरपीस आणि ती कोरी 10 रुपयाची नोट बरोबर घरी घेऊन या. आता समजा कार्तिक स्वामींचा दर्शनाचा एकच दिवस आपल्याला लाभ मिळतो आणि त्या दिवशी जर मंदिरात खूप गर्दी असेल तर मग काय करायचं? मग आपण ठेवलेले मोरपीस आपल्याला नाही मिळाले, त्यातील एक मोरपीस इतरांचा आपल्या हातात आला तर मग काही चिंता नको. जो मोरपीस तुम्हाला भटजी किंवा तिथं सेवेकरी असतील कार्तिक स्वामींच्या मंदिरात, त्यांनी जर जो हातात आलेला मोरपीस तुम्हाला दिला, चिंता न करता आशीर्वाद प्रसाद म्हणून तो मोरपीस कार्तिक स्वामींचा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन या आणि आपल्या तिजोरीत ठेवा. आधी घरी आणल्यावर आपल्या देवघरात ठेवा. आधी धूप दीप अगरबत्ती ओवाळा, त्याला कार्तिक स्वामींचा मंत्र जप करा आणि आपल्या घरातील तिजोरीत ठेवून द्या. आता तुम्ही म्हणाल तिजोरी खूप मोठी नाही एवढा अखंड मोरपीस ठेवायला. मग काय करायचं? तुमच्या तिजोरी कपाटाला लावून दिला, तुम्ही चिटकवून दिला तरी चालेल किंवा आपली उत्तर पूर्व पश्चिम ह्या भिंतींना तुम्ही चिटकवून दिला तरी चालेल. मोरपीस आपल्या घरात येणं, स्वामींचा आशीर्वाद आपल्या घरात येणं महत्त्वाचं आहे. किंवा तुमची मुलं जिथे अभ्यास करतात त्यांच्या समोर, त्यांच्या भिंतीवर रोज त्यांना ते कार्तिक स्वामींचे दर्शन होईल, मोरपिसाचे दर्शन होईल असे समोर ते मोरपीस चिटकवून द्या तरीही चालेल. यामुळे आपल्या मुलांची, आपली घराची भरभरून प्रगती होते. फायदे लगेच तुम्हाला दिसून येतील. घराची रात्रंदिवस भरभराट होईल, प्रगती होईल, पैशांची घरात आवक भरपूर वाढेल, लक्ष्मी नांदेल घरात. त्याचबरोबर कार्तिक स्वामींच्या चरणी आपल्याला जी 10 रुपयाची नोट ठेवू आपण, कोरी नोट, आता गर्दी असेल मंदिरात आणि तुम्हाला स्पर्श, अगदी काही सेकंद जरी तुम्ही स्पर्श करून घेतला ती नोट आणि ती नोट तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या रोजच्या पाकिटात, पर्समध्ये ठेवली तरीही चालेल. कायम तुमची पर्स, पाकिट गच्च पैशांनी भरलेलं राहील. वर्षभर तुम्हाला पैशांची कसलीच कमतरता राहणार नाही. 10 रुपयाची नोट नसेल, जी नोट तुमच्याकडं असेल ती नोट कार्तिक स्वामींच्या चरणी स्पर्श करून घ्या, नक्की घ्या. 10 रुपयाची नोट नाही, माझा उपाय राहून गेला, माझी सेवा राहून गेली असं करू नका. वर्षातून एकच दिवस आहे जे आपली लक्ष्मी आपण कार्तिक स्वामींच्या चरणी
स्पर्श करून आपल्या पाकिटात ठेवणार आहोत. वर्षभर आपली लक्ष्मी आनंदाने आपल्या घरात अखंड वास करते. म्हणून 10 रुपयाची असो, 20 रुपयाची असो, 100ची असो, एक नोट जी असेल 10 रुपयाची असेल तर उत्तम, नसेल तर जी नोट असेल कार्तिक स्वामींच्या चरणी स्पर्श करा आणि पर्समध्ये ठेवा. बघा काय लाभ होतात. कार्तिक पौर्णिमेला अष्टगंधात थोडं गुलाबजल टाकून अष्टगंध ओले करून एक स्वस्तिक मुख्य दारावर, आधी मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या, नंतर एक स्वस्तिक दारावर काढा. त्याचबरोबर एक स्वस्तिक देवघराच्या भिंतीवर, एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर, एक स्वस्तिक घरातील पैसा ठेवायच्या कपाटावर, पैसे आपण ज्यात ठेवतो त्या कपाटावर, एक स्वस्तिक गॅस जवळील भिंतीवर. असे कार्तिक पौर्णिमेला सकाळीच आंघोळीनंतर महिलांनी करायचे आपल्याला हा उपाय. घरात या सर्व ठिकाणी एक एक स्वस्तिक अवश्य काढा. अष्टगंध घ्या, त्यात थोडंसं गुलाबजल टाकून अष्टगंध ओले करून घ्या आणि प्रत्येक ठिकाणी एक एक स्वस्तिक काढा. आता अष्टगंध नसेल तर सेवा थांबवू नका, उपाय थांबवू नका. हळदी कुंकू घ्या, गुलाबजल टाका आणि ते ओलं करून मग त्याने स्वस्तिक काढलं तरीही चालेल. माता लक्ष्मी प्रसन्न आणि आकर्षित होते. गुलाबजल टाकूनच स्वस्तिक काढा. या दिवशी घरात अखंड वास करेल माता लक्ष्मी. तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील, पैसा येतो पण टिकत नाही, काही वेळा आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया असे होत असेल, घरात विनाकारण खर्च होत असेल तर कार्तिक पौर्णिमेला इथे शुभ स्वस्तिक चिन्ह आठवणीने काढा. जेवढे मी सांगितले, एक मुख्य दारावर, एक आपले देवघराच्या भिंतीवर, एक उत्तर भिंतीवर, एक स्वस्तिक घराच्या आपण जिथं गॅस ठेवतो त्या भिंतीवर, अशा जिथं जिथं तुम्हाला जमेल 5-6 ठिकाणी तरी आपले शुभ स्वस्तिक चिन्ह आठवणीने काढा. तुमच्याकडं अष्टगंध असेल त्यात गुलाबजल टाका, अष्टगंध नसेल हळदी कुंकू घ्या, त्यात तुम्ही आपल्याला गुलाबजल टाकून मग असे स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य करा. माता लक्ष्मीचे जसे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण स्वागत केले तसेच कार्तिक पौर्णिमेला माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे. आपल्याला ह्या दिवशी माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही सेवा राहून गेली असेल तर आपण कार्तिक पौर्णिमेला अवश्य करा. हजारो पटीने आपल्याला फळ मिळते. माता लक्ष्मी श्रीहरी नारायण प्रसन्न होतात. या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करून 750 वाती, त्रिपुराच्या वाती शिवशंकरांसमोर जाळाव्या, प्रज्वलित कराव्या. 750 वाती तुम्ही घरी तयार करा किंवा विकत पूजा भंडार दुकानातून आणल्या तरी चालेल. ह्या वाती गाईच्या तुपात भिजवून मग जाळायच्या आहे, तेलात जाळायच्या नाही. या वाती तुम्ही मंदिरात नाही जमले तुम्हाला तर घरी देवघरात मंदिरात आपल्या बसून जरी तुम्ही जाळल्या, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जप करा आणि ह्या आपल्या घरात जरी तुम्ही देवघरासमोर जाळल्या वाती तरी चालेल. काहींना नाही जमत मंदिरात जायला, त्यांनी घरी वाती जाळा. ज्यांना मंदिरात जाता येईल त्यांनी मंदिरात जाऊन ह्या वाती जाळल्या तरी चालेल. आणि नाहीच ह्या वाती जाळता आल्या तुम्हाला, किमान एक दिवा तरी तुळशीजवळ तुपाचा, एक दिवा आपल्या घरात आणि एक दिवा आपल्या मुख्य दाराशी, असे 3 दिवे तुपाचे, शुद्ध गाईच्या तुपाचे माता लक्ष्मीसाठी मुख्य दारात, एक आपल्या देवघरात, एक दिवा तुळशी मातेजवळ, असे 3 दिवे प्रज्वलित नक्की करा. तुम्हाला 750 वाती काही घरांमध्ये जाळतात, काही ठिकाणी नाही जाळत. ज्यांच्याकडं जाळतात त्या वाती त्यांनी जाळा. ज्यांच्या घरात नाही जाळत त्यांनी असे 3 दिवे आपल्या घरात गाईच्या तुपाचे अवश्य लावा. त्याचबरोबर शिवलीलामृतातील 11वा अध्याय अवश्य पठन करा. नाहीच जमलं तुम्ही यूट्यूबवर तरी नक्की ऐका. कार्तिक पौर्णिमेला महिलांनी आठवणीने खूप प्रभावी उपाय नक्की करा. महिलांनी आपण हजारो उपाय करत असतो, त्यातून पण आपल्याला निराशा मिळत असेल तर कार्तिक पौर्णिमेला महिलांनी आठवणीने संध्याकाळी गाईच्या शेणीचा लहानसा तुकडा घ्या. एक गाईची शेणी घेतली, त्याचे 4 तुकडे केले तुम्ही तरी चालेल. एक लहानसा तुकडा तुपात, गाईच्या तुपात बुडवून घ्या.
नाही बुडवता आला चांगल्या तुपात तुम्हाला, तर एका वाटीत तो तुकडा ठेवा. त्यावर 2-3 चमचे गाईचे तूप टाका. त्यावर भीमसेनी कापूर जाळा आणि त्यावर 7 लवंग, थोडीशी पिवळी मोहरी जाळा. घरात असाच जळता कापूर फिरवून द्या. कानाकोपऱ्यात फिरवा. आता म्हणाल तुम्ही भीमसेनी कापूर नाही, साधा कापूर असेल तो पण चालेल. पण भीमसेनी आणून ठेवला ह्या दिवसासाठी तर काही हरकत नाही. आपण बरेचसे पैसे खर्च करतो आपल्या घरासाठी. पौर्णिमा अमावस्येला अवश्य महिलांनी अशा पद्धतीने कापूर जाळावा. थोडीशी शेणी घ्या, गाईची गौरी थोडीशी तुपात बुडवा, त्यावर कापूर जाळा. त्यावर 7 लवंग, आठवणीने 7 लवंग, फुलाच्या चांगल्या लवंग बघून घ्या. 7 लवंग, थोडीशी पिवळी मोहरी अवश्य जाळा. घरात असा कापूर फिरवा. कापूर शांत झाल्यानंतर त्यातील गाईचे व इतर गाईचे शेणीचे आणि इतर वस्तूंचे जे भस्म शिल्लक राहिलेले असतील, घरातील सर्व व्यक्तींनी कपाळी अवश्य तिलक म्हणून लावा. घरातील प्रत्येक व्यक्तींचे बाहेरील वाईट शक्तींपासून रक्षण होईल. अशा प्रकारे गाईच्या शेणीवर जर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला कापूर जाळला, घरातील नकारात्मकता कायमची दूर होईल. वास्तुदोष, पितृदोष दूर होतील. घरातील आर्थिक अडचणी दूर होतील. पैसा घरात कायम टिकून राहील. लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. आमदनी 1 रुपया आणि खर्चा 98 असे नक्की होईल तुमच्या घरात. आता ज्यांना कार्तिक स्वामींच्या दर्शनास मंदिरात जाणे नाही झाले, त्यांनी घरीच पौर्णिमा तिथीत, कार्तिक पौर्णिमेच्या तिथीत 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 1 कोरी 10 रुपयाची नोट हातात घेऊन 1 वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पठण करा. 1 वेळा कार्तिकेय गायत्री मंत्र पठण करा. कार्तिक मंत्र 1 माळ जप करा. कार्तिक स्वामींचा मंत्र जप 1 माळ जप करा. ही सेवा महिला, पुरुष, विद्यार्थी सर्वांनी अवश्य करावी. ही सेवा करताना देवघरासमोर बसून करा. 1 तुपाचा दिवा, उदबत्ती, काय धूप दीप असेल तुमच्याकडे लावून मग सेवा करा. सेवा करताना 2 मोरपीस देवासमोर देवघरात ठेवून द्या. अखंड मोरपीस. मंदिरात गेला तर 1 मोरपीस कार्तिक स्वामींचरणी ठेवून 1 मोरपीस आपल्याला घरी आणायचा आहे. जर तुम्ही मंदिरात नाही जमले दर्शनास तर घरी सेवा केली तरी चालेल. 2 मोरपीस सेवा झाल्यानंतर 1 मोरपीस मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी, अभ्यासाची खोली असेल, मुलं जिथं अभ्यास करतात त्या ठिकाणी 1 मोरपीस उत्तर भिंत, पूर्व, पश्चिम कुठल्याही भिंतीवर लावून द्या. फक्त दक्षिणेच्या भिंतीकडे लावू नका. आणि 1 मोरपीस कपाटात पैसे ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही लावून द्या, ठेवून द्या. मोरपीस घेताना तुटलेले, कापलेले अजिबात घेऊ नका. अखंड मोरपीस घ्या. 10-20 रुपयाला तुम्हाला 1 मोरपीस छानसा मिळून जाईल, 10 रुपयाला. आणि मग सेवा करा. मोरपीस किंवा आपली 1 10 रुपयाची नोट घेऊन अशी सर्व सेवा करा. कार्तिक स्वामींची सेवा करताना पहिल्यांदा गणपती स्तोत्र बोला आणि मग कार्तिक स्वामींचा मंत्र जप करा. कार्तिकेय गायत्री मंत्र पठण करा. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पठण करा. त्याचबरोबर आपल्याला माता पार्वती, शिवशंकरांचे पूजन सुद्धा करायचे आहे. संपूर्ण शिव कुटुंबाचे ह्या दिवशी पूजन केल्यामुळे जन्मोजन्मांची दरिद्रता दूर होते. मनुष्य सर्व पापातून, त्रासातून, दुःखातून, कष्टातून मुक्त होऊन सुख, समृद्धी, धनवान, ऐश्वर्यवान बनतो. अगदी साधी सोपी जेवढी तुम्हाला जमेल तेवढीच सेवा करा. घरी बसून सुद्धा. आता कार्तिक स्वामींचं दर्शन वर्षातून एकदाच मिळतं, म्हणून हजारोच्या, लाखोच्या संख्येने लोक दर्शनास जाणार. आता लहान लेकरं असतील, म्हातारे असतील, वयानुसार किंवा लेकरा बाळांमुळे आपल्याला नाही जमलं तर तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा घरच्या घरी सेवा करता येणार आहे. 1 कोरी नोट आपल्या हातात घ्या. जी सेवा जमेल, जेवढी जमेल तेवढी करा आणि ती नोट आपल्या तिजोरीत ठेवून द्या किंवा तुमच्या पाकिटात ठेवून दिली तुम्ही तरी चालेल. 1 कोरी नोट घेऊन तुम्ही 1 माळ जरी तुम्ही कार्तिक स्वामींचा मंत्र जप केला तरी खूप प्रभावी सेवा ठरणार आहे. आणि संपूर्ण शिव कुटुंबाची तुम्ही या दिवशी नक्की सेवा करा. मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी आणि अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आईने किंवा वडिलांनी एका कोऱ्या कागदावर, चांगला कोरा कागद घ्या, सरस्वती काढा. सरस्वती सर्वांनाच काढता येते. सरस्वती काढा.
त्यावर अष्टगंधात गुलाबजल किंवा पाणी टाकून ओला करून घ्या आणि मोरपिसाच्या मागील काडीने, मोरपिसाची मागची काडी असते त्या काडीने स्वस्तिक सरस्वतीजवळ, जिथं आपण एका कागदावर सरस्वती काढू तिथं कोपऱ्याला अगदी लहानसा का होईना आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे आणि तो कागद आपली मुलं जिथे अभ्यास करतात तिथे भिंतीवर चिटकवून द्यायचा आहे आणि त्याच्यावर बरोबर त्याच्यावर मोरपीस चिटकवून द्यायचा आहे. मोरपीस कागदाच्या वरती जरासा वरती मोरपीस चिटकवून द्या. रोज मुलं जेव्हा अभ्यासात बसतील त्यांना सांगा की त्याला नमस्कार करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. बघा काय चमत्कार होतात ना, तुम्हाला लगेच कळून येतील. रात्रंदिवस मुलांची तुमची भरभरून प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात तुमच्या मुलांची प्रगती होईल. करून बघा. एका कोऱ्या कागदावर छानशी अशी सरस्वती काढा आणि मोरपिसाच्या काडीने छानसं अगदी लहानसं जरी स्वस्तिक काढलं अष्टगंधाने तरी चालेल आणि तो कागद आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत चिटकवून द्या आणि त्याच्यावरती बरोबर त्याच्यावरती ज्या मोरपिसाने आपण स्वस्तिक काढू तोच मोरपीस आपण त्या कागदाच्या वरती चिटकवून द्या आणि रोज मुलांना त्याला नमस्कार करायला सांगा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायला सांगा. खूप प्रभावी उपाय आहे. वर्षातून तुम्हाला एकदाच आईने करा, वडिलांनी करा, मोठ्या भावा बहिणींनी केला तरीही चालेल आपल्या लहान भावा बहिणींसाठी, पण नक्की करा. अगदी साधा सोपा उपाय आहे. मोरपिसाने स्वस्तिक काढा, सरस्वती काढून घ्या आधी आणि मग स्वस्तिक काढा आणि तो कागद चिटकवून द्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी. करून बघा. व्हिडिओ आवडला असेल आजचा लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.